नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. मित्रांनो, मी आत्ता चालली आहे यमुनोत्री धाम, म्हणजे माझ्या 4 धाम यात्रेमधलं पहिलं आणि महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 3293 मीटर उंचीवर आहे. तसंच हे ठिकाण गढवाल या हिमालय पर्वतात वसलेलं आहे. आणि ही यमुनोत्री नदी म्हणजे यमुना नदी ही अगदी आपल्या जे पवित्र नद्यांमधली महत्त्वाची मानणारी नदी आहे मित्रांनो. तसंच या नदीला इतकं महत्त्व आहे, ही आपल्या हिंदू धर्मातली पवित्र नदी मानली तर जातेच, शिवाय ह्या देवीचे सूर्याची पुत्री म्हणजे सूर्यकन्या म्हणून नाव ओळखली जाते. तसेच यमराजाची बहीण म्हणून मानली जाते. तसंच या यमुनोत्रीमध्ये स्नान केल्याने मित्रांनो आणि आपल्या यमुनोत्रीच्या दर्शनाने सुद्धा आपल्या पापाचा नाश होतो आणि तसंच आपल्याला दीर्घायुष्यही लाभते, अशी सगळ्यांची श्रद्धा आणि माझी सुद्धा श्रद्धा आहे. आणि आम्ही दोघं जण ट्रॅक हळूहळू, आणि हे पहिलाच ट्रॅक आहे माझा मित्रांनो. इथे तुम्हाला डोली, पालखी तसेच पिट्टू सुद्धा मिळतं. आणि हा एंट्रन्स आहे मंदिराचा. जवळजवळ मी 1-1.5 तास तरी चालून आलेली आहे या मंदिराच्या एंट्रन्सच्या जवळ. अजून मंदिराचा परिसर आणि मंदिर खूप लांब आहे मित्रांनो. आणि तिथपर्यंत मी कशी पोचते आणि तुम्ही माझ्या या ठिकाणी विजिट केल्यानंतर माझी अवस्था कशी असेल हे नक्कीच पहा मित्रांनो. या यमुनोत्री स्थानाजवळ म्हणजे यमुनोत्री धामाजवळ सूर्यकुंड म्हणून असे एक नैसर्गिक पाण्याचं कुंड आहे. तिथे भाविक लोक काय करतात, तांदूळ किंवा बटाटा घेऊन जातात. तो शिजवून प्रसाद म्हणून देवीलाही अर्पण करतात आणि स्वतःलाही. तसंच त्याच्या बाजूला दिव्य शिला आहे. असं हे मी सगळं यूट्यूबवर निघायच्या आधी संपूर्ण माहिती कलेक्ट केली होती आणि ती तुम्हाला सांगते. फायनली मी मित्रांनो 5 ते 6 किलोमीटर पायी ट्रॅक करून आली. आणि पायी ट्रॅक म्हणजे मित्रांनो काही सोपा नाही आहे. तुम्ही जर रील्स किंवा कोणाचे व्हिडिओज बघून इन्स्पायर होत असाल तर आनंदच आहे. आपल्या संस्कृतीत लिहिलेलंच आहे की आपण एकदा तरी 4 धाम यात्रा ही उत्तराखंडची करायलाच पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही जायलाच हवंय असं माझा तुम्हाला निष्ठून आणि आवर्जून आवर्जून मी तुम्हाला विनवणी करते की तुम्ही जाच. पण हा ट्रॅक खूप अवघड आहे मित्रांनो. आपण अगदी म्हणजे हवालदिल त्या ठिकाणी गेलो तर अगदी कठीण आहे. पण तुम्हाला हा ट्रॅक करताना अगदी सुखद अनुभव येतील. म्हणजे आता बघा इथे 500 किलोमीटर लिहिलेलं आहे. तर ते असं प्रत्येक वेळी म्हणतात ना की एक वळसा, एक चकवा किंवा एक असं खूप वेगवेगळे अनुभव येत जातात मित्रांनो. आणि इथे सर्वात जास्त जवळचं जानकी चट्टी म्हणून आहे. जानकी चट्टीच्या इथे आपल्या सगळ्या गाड्या पार्क होतात आणि त्याच्यानंतर पायी यात्रा चालू होते. आणि इथे जाताना मला रस्त्यात कालभैरवाचं मंदिर दिसलं, तर मग मी ते पण जरा दर्शन घेतलं. आणि मला प्रसाद द्यायचा होता, कारण ॲक्च्युली वजन खूप आपण कॅरी केलं ना मित्रांनो तर खरंच नक्कीच तुम्हाला थकवा येऊ शकतो. आणि हा रस्ता लगेच संपणाऱ्यातला नाही आहे. तुम्हाला संयम, पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजे की एक पहाड संपल्यानंतर दुसरा पहाड, हे बघा किती मी वरून उंचावर आलेली आहे आणि तिथून तुम्हाला मी दाखवते तर किती वळणावरचा रस्ता आहे मित्रांनो. आणि रस्ता आता म्हणजे वातावरण अगदी अनुकूल असल्यामुळे काही वाटत नाही. पण इथे लगेच पाऊस, लगेच बर्फ, लगेच उन्हाळा, म्हणजे हे सगळे 3-4 ऋतू एक साथ येतात. त्यामुळे काही अंदाज नसतो. आता बघा इथे लँडस्लाईड झालेली आहे. थोडं मी तुम्हाला दाखवते की म्हणजे काही होऊ शकतं की का, कारण इथे वातावरण खूप, आपण समुद्र सपाटीपासून आणि खूप उंचावर आलेलं आहे. तर थंड हवेचं वातावरण पण आहे मित्रांनो. आणि इथे बेस्ट टाइम कधी आपण स्पेंड करू शकतो म्हणजे मे महिना ते जून आणि नंतर